आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष कलावती माळी आणि मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, विवेक डांगरीकर यांच्या उपस्थितीत पार पडली। सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत उपनगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची मुदत होती। त्या मुदतीत भाजपाकडून उदय अरुण देसले तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पुष्पा गोपाळराव सोनवणे यांनी अर्ज दाखल केले। माघारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुष्पा गोपाळराव सोनवणे यांनी माघार घेतल्याने विशेष सर्वसाधारण सभेत पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष कलावती सुकलाल माळी यांनी भाजपाचे उदय अरुण देसले यांना उपनगराध्यक्षपदी बिनविरोध झाल्याचे घोषित केले। त्यानंतर भाजपातर्फे माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाल्याचे घोषित केले। यावेळी नगराध्यक्ष कलावती माळी आणि मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। सदर निकाल घोषित झाल्यानंतर भाजपातर्फे जल्लोष व्यक्त करण्यात आला आणि शहरातून फटाक्याची आतिषबाजी करत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। यावेळी भाजपाचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील, जिजाबराव सोनवणे, DS गिरासे, भिला पाटील, प्रवीण माळी, शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, उल्हास देशमुख, दादा मराठे, प्रकाश अप्पा देसले, चेतन परमार, रमेश भामरे, अबू कुरेशी, विश्वनाथ पाटील, गुलाब सोनवणे, चंद्रकांत सोनवणे यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते। विशेष सर्वसाधारण सभेत भाजपाचे मनोहर गोरख पाटील, ज्ञानेश्वर बबन सकट, शीतल गुलाब सोनवणे, आरेफा बी अबू तालिब कुरेशी, अश्विनी संदीप राजपूत, पूनम गोविंद मराठे, दीपक सुधाकर देसले, सुयोग जगतराव बदाने, वंदना चेतन परमार, संगीताबाई चंद्रकांत भील हे भाजपाचे नगरसेवक सह राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 नगरसेवक असे एकूण सर्व 17 नगरसेवक सभेला उपस्थित होते। उपनगराध्यक्ष उदय अरुण देसले आणि स्वीकृत नगरसेवक रावसाहेब अनिल वानखेडे यांचा भाजपच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी पणन राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या आदेशान्वये या नेतृत्वाखाली सदर निवड प्रक्रिया संपन्न झाली। त्यांच्या आदेशान्वये पुढील शिंदखेडा शहर विकास कामासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांचे विशेष सहकार्य घेऊ असे नारायण पाटील, DS गिरासे, उपनगराध्यक्ष अरुण देसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले। नगरपंचायतच्या उपनगर अध्यक्षाची निवडणूक या ठिकाणी खेडीमेडीच्या वातावरणामध्ये पार पडली। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उपनगर अध्यक्ष पदाचे उमेदवार उदय सुधाकर देसले, उदय अरुण देसले यांची बिनविरोध निवड या ठिकाणी शिंदखेडा नगरपंचायत मध्ये झाली। माननीय आपल्या या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय जयकुमारजी रावल साहेब यांनी निर्णय घेतला आणि उदयदादा देसले यांना उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी या ठिकाणी दिली। तसेच या शिंदखेडाचे गटनेते आणि आमच्या पॅनलचे प्रमुख आदरणीय रावसाहेब अनिलजी वानखेडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून नगरसेवक म्हणून या ठिकाणी माननीय जयकुमारजी रावल साहेब यांनी निवड केली। या दोघही नवनिर्वाचित उदयदादा देसले यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली, त्यांचं अभिनंदन करतो। आणि अनिल रावसाहेब यांचं नगरसेवक पदी निवड झाली, यांचंही मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि तमाम शिंदखेडा तालुक्यातील आणि शिंदखेडा शहरातील सर्वसामान्य जनतेच्या वतीने दोघांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये हे शिंदखेडा नगरपंचायत जोरदार असं काम करेल। जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वाने या ठिकाणी विकासाचे काम कशा पद्धतीने करता येतील, जो काय निवडणुकीमध्ये संकल्प केलेला होता जयकुमार भाऊंनी आणि भारतीय जनता पार्टीने, तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आज या ठिकाणी उपनगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले। आणि म्हणून पुन्हा शिंदखेड्याचं गतवैभव आणि शिंदखेड्याचा विकास कशा पद्धतीने करता येईल, जी काय माननीय जयकुमार भाऊंच्या मनातील संकल्पना आहे ती या ठिकाणी पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा या ठिकाणी उदयदादा देसले आणि अनिल रावसाहेब
यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करतो आणि शिंदखेडा शहरातील तमाम जनतेने या चांगल्या सुवर्ण संधीचा आम्हाला मोका दिला, म्हणून पूर्ण जनतेचंही मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदखेडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदाची निवडणूक संपन्न झाली. आपल्याला माहिती आहे की संपूर्ण शहराने भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त करत 11 नगरसेवक निवडून दिले आणि माननीय जयकुमार भाऊंच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासावर हा शिक्कामोर्तब होता. आणि म्हणून आज पुन्हा एकदा जनतेचे आभार व्यक्त करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. माननीय आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी विचार केला की 11च्या 11 आमचे सर्व पात्र अशा प्रकारचे नगरसेवक आहेत आणि अशा या नगरसेवकांमधून एका जणाला कोणाला तरी या ठिकाणी संधी द्यावी. आणि म्हणून तुर्तास तरी या ठिकाणी आपण पाहतोय की उदय अरुण देसले यांची उपनगराध्यक्षपदी माननीय जयकुमार भाऊंनी या ठिकाणी निवड केलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की शिंदखेडा शहराच्या बाबतीत माननीय रावल साहेबांनी अनेक संकल्प केलेत आणि हे संकल्प पूर्ण करण्यासाठी माननीय रावल साहेब नेहमीच या ठिकाणी कटिबद्ध असतात. आणि म्हणून एक तरुण तडफदार अशा प्रकारचं स्वच्छ चारित्र्याचं व्यक्तिमत्व दिलं पाहिजे, जनतेसमोर गेलं पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारचे सर्व पात्र उमेदवारांमधनं एक उमेदवार या ठिकाणी निवडला आणि उपनगराध्यक्षपदी या ठिकाणी आम्ही उदय अरुण देसले यांची निवड केलेली आहे. आणि म्हणून तमाम शिंदखेडेकर जनतेच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो. माननीय रावल साहेबांनी त्यांच्यावर जो काही विश्वास दाखवला आणि सर्व नगरसेवकांनी एकजुटीचं जे काही या ठिकाणी प्रदर्शन केलं, या सर्व नगरसेवकांचंही त्या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि एवढेच नाही तर या ठिकाणी माननीय माजी गटनेते माननीय अनिल रावसाहेब यांची या ठिकाणी स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आणि त्या माध्यमाने त्या ठिकाणी पुन्हा एकदा शिंदखेडा शहराचा विकास करण्याची संधी त्या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणून त्यांचंही मी अभिनंदन करतो, तमाम जनतेचं अभिनंदन करतो, माननीय रावल साहेबांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. माननीय जयकुमार भाऊ रावल यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे उपनगराध्यक्ष पदासाठी, मी त्यांचं मनापासून आभार मानतो. नारायण भाऊसाहेबांचे आभार मानतो आणि रावसाहेबांचेही आभार मानतो. गटनेते नगरसेवक सर्वांचाही आभार मानतो की मला ही संधी दिली. धन्यवाद. संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.